गाईज आमचं फायनली बाप्पा. हॅलो गाईज, मी ऋतुजा दीक्षित स्वागत करत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऋतुजाज एस्थेटिक ब्लॉग. तर गाईज आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी तयार पण झाली आहे. तर आज आहे श्री गणेश चतुर्थी आणि आज ऑफकोर्स बाप्पाचं आगमन होणार आहे. आणि गाईज पुढचे 11 दिवस बाप्पा आमच्यासोबत असणार आहेत आमच्या घरी. सो खूप मस्त वाटते आणि आम्ही बाप्पाचं डेकोरेशन वगैरे अर्ध केलेलं आहे, म्हणजे काय आहे तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वप्रथम तो तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. गाईज बाहेरचा आवाज पण येतो थोडा, कारण आमच्या घरासमोर बांधकाम चालू आहे. तर त्यांचं गाईज हे समोरचं काम चालू आहे याचा. तर गाईज हे आम्ही बाप्पासाठी डेकोरेशन तयार केलेलं आहे. काल संध्याकाळी मी, भैया, राम, लक्ष्मण आम्ही 4 म्हणजे रात्रभर जागून हे डेकोरेशन तयार केलेलं आहे आणि लाईटिंग वगैरे हे सर्व रात्रीच आम्ही सेट केलेलं होतं. गाईज या डेकोरेशनची आयडिया भैयानीच अशी आयडिया काढलेली होती की आपल्याला असं डेकोरेशन बनवायचं आहे. सो याचं सर्व श्रेय, क्रेडिट भैयाला जातं, कारण त्यांनीच असं ठरवलेलं होतं की आपल्याला असं डेकोरेशन बनवायचं आहे. सो त्याच्या मनाप्रमाणे आम्ही हे डेकोरेशन बनवलेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की डेकोरेशन छान आहे की आवडलं की नाही, मस्त आहे की नाही. इथे पूजेची तयारी चालू आहे आणि आजी माझी वस्त्रमाळ करत आहे. नेहमी आजीच बनवते वस्त्रमाळ वगैरे, तर आता तेच बनवत आहे. आणि बाप्पाच्या प्रसादाची पण तयारी झाली आहे. ते मोदक वगैरे तयारच आहेत आणि आजीने वस्त्रमाळ पण बनवून तयार केलेल्या आहेत. बाप्पाची पूजा सुरू केली आहे आणि बाप्पाला स्थापन सुद्धा केलं आहे. तर बाप्पा पूजा करत आहे. कमलनयना कमलापती कामिनी मोहन गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर गाईज आमचं फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाचं स्थापन पण झालेलं आहे. तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आमचं डेकोरेशन कसं झालं आहे. फायनली आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि स्थापन पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. माझी आजी बसली येते. खूप मस्त वाटते. आता पूजा वगैरे झाली, पण खाली रांगोळी काढायची बाकी आहे, तर ती मी आता रांगोळी काढते. चला बघा.
तर गाईज मी आता जेवण केलं आहे. मग गाईज तुम्हाला कसं वाटलं आमचं डेकोरेशन, आमचा बाप्पा? कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही डेकोरेशन छान केलं की नाही ते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर गाईज मी करते व्हिडिओला इथेच एंड, कारण आता पुढे मला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि एडिट करून यूट्यूबवरती अपलोड करायला मला वेळ लागणार आहे. त्यासाठी मला इथे ब्लॉग एडिट करावा लागणार आहे. आणि बाहेरचे जे आवाज येत आहेत तर ते मंडळाचा गणपती येत आहे.